हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची PhD एंट्रन्ससाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि या प्रक्रियेत रिसर्च सेंटर्स किंवा गाईड अलॉटमेंट किंवा गाईडच्या व्हॅकन्सीज रिसर्च सेंटर्स कोणत्या व्हॅकंट आहेत विषयानुरूप याविषयी कसं ही माहिती बघावी याविषयी अनेकांच्या एन्क्वायरीज होत्या. तर त्यासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे. पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट इथं म्हटलेलं आहे. इथं जर आपल्याला स्पेसिफिक डिस्ट्रिक्टमध्येच काम करायचं असेल किंवा विशिष्ट जिल्ह्यातलंच आपल्याला स्टडी सेंटर निवडायचं असेल तर इथं आपण जिल्हा निवडू शकतो किंवा ऑल म्हणून सर्वच जिल्ह्यांची आपल्याला तिथं माहिती दिसेल. त्यानंतर त्या जिल्ह्यातील तालुका इथं आपण निवडू शकतो. तालुका निवडल्यानंतर मी इथं ऑल म्हणते जेणेकरून आपल्याला सर्वच स्टडी सेंटर्स किंवा रिसर्च सेंटर्स तिथं दिसतील आपल्याला. जर स्पेसिफिक एखाद्याच तालुक्यातलं तुम्हाला रिसर्च सेंटर हवं आहे तर त्या पद्धतीने देखील तुम्ही ती निवड करू शकता. त्यानंतर इथं फॅकल्टी आपल्याला निवडायची आहे. तर मी इथं ह्युमॅनिटीज फॅकल्टी निवडलेली आहे आणि ह्युमॅनिटीजच्या अंडर इथं आपण बघू शकतो की सगळ्या लँग्वेजेस, त्याच्यानंतर हिस्ट्री, पॉलिटिक्स, सायकोलॉजीस आणि उर्दू, वुमेन स्टडीज वगैरे हे विषय येतात. तर यातला आपण समजा हिस्ट्री इथं एक माहितीसाठी केवळ समजून घेण्यासाठी म्हणून सर्च केलं तर इथं या पद्धतीने आपल्याला पुढील माहिती विचारत आहे. तर त्याच्यामध्ये नेम ऑफ रिसर्च सेंटर किंवा PUN कोड जर आपल्याला माहिती आहे. PUN कोड म्हणजे एक 10 डिजिटचा युनिक कोड आहे आणि हा प्रत्येक जे कॉलेज ॲफिलिएटेड असणारी युनिव्हर्सिटीसोबत तर ते युनिव्हर्सिटीसाठी त्या कॉलेजेससाठी हा कोड दिलेला असतो. जर विशिष्ट अशा एखाद्या कॉलेजमध्येच PhD करायची असेल तर इथं आपण तो कोड टाकावा, अन्यथा ब्लँक राहू देऊन आपण सर्च ऑल केलं तरी देखील आपल्याला माहिती मिळू शकते. आता जर आपल्याला स्पेसिफिक विषय स्पेसिफिक PUN कोड असलेला स्टडी सेंटर, रिसर्च सेंटर हे सगळं सर्च करायचं असेल तर ही संपूर्ण माहिती भरून इथं सर्च करावं किंवा एक ठराविक आपण समजा आपण मला पुणे जिल्ह्यातील कुठलाही तालुका चालणार आहे, फक्त ह्युमॅनिटीज आणि ह्युमॅनिटीजमधलं हिस्ट्री सब्जेक्टमधले मला जे रिसर्च सेंटर्स आहेत ते सर्च करायचे. तर अशा पद्धतीने आपण सर्च म्हटल्यानंतर खाली हे सगळे रिसर्च सेंटर्स आपल्याला इथं दिसणार आहेत. तर तिथं रिसर्च सेंटरसोबतच म्हणजे रिसर्च सेंटरचा कोड, त्याच्यानंतर सेंटरचं नाव, फॅकल्टी तर आपण ह्युमॅनिटीजवर सर्च केलं म्हणून ते, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि मग कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा अवेलेबल असणार आहेत ते देखील आपल्याला इथं दिसतं आहे. त्याच्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला हे दिसू शकतं. इथं बघा प्रत्येक प्रत्येक सेंटरमध्ये रिसर्च सेंटरमध्ये 2-2 जागा इथे हिस्ट्री विषयाच्या आहेत. ह्या पद्धतीने आपण एक जे रिसर्च सेंटर आहे तिथं गाईड वाईज व्हॅकन्सी बघू. इथं आपण अगोदर सेंटर वाईज व्हॅकन्सी पाहिल्या, आता त्याच्यानंतर इथं आपण गाईड वाईज व्हॅकन्सी बघू शकत आहोत. इथं सेंटरचं नाव, फॅकल्टी, सब्जेक्ट आणि रिसर्च गाईड जे असतील त्यांची नावं दिलेली आहेत. आता ह्या सरांकडे एकच व्हॅकन्सी आहे, तसंच दुसऱ्या गाईडचं नाव दिलेलं, त्यांच्याकडे एकूण किती व्हॅकन्सीज आहेत आणि त्यांचं रिसर्च सेंटर कोणतं असणार आहे त्याविषयीची देखील संपूर्ण माहिती इथं आपल्याला मिळू शकते. आपल्याला जर इथं फक्त एखाद्याच जिल्हा हवा असेल असं नाही, तर समजा सगळ्या जिल्ह्यांमधले आपल्याला वॅकन्सीची लिस्ट बघायची आहे. फक्त विषय आपल्याला तो स्पेसिफिक जो हवा असेल तोच हवा आहे. समजा आपण आता इथं मराठी विषय सिलेक्ट केला आणि ऑल डिस्ट्रिक्ट्स मी म्हटलं, तालुक्याचा प्रश्नच नाही. त्याच्यामुळे सर्च म्हटल्यानंतर या पद्धतीने एकूण कोणत्या ठिकाणी कोणत्या रिसर्च सेंटरमध्ये किती जागा असतील ते आपल्याला इथं दिसू शकतं आणि मग त्यानुसार आपण आपलं जे रिसर्च सेंटर आहे ते निश्चित करू शकतो. आशा करते की या व्हिडिओमधील माहितीचा तुम्हाला निश्चितपणे उपयोग होईल. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.